आणि विष्णू सरांचे बी आभार मानतो आणि सर्वांना नमस्कार करतो। आणि मला प्रॉब्लेम म्हणजे माझ्या पित्ताशयामध्ये स्टोन होता, तो 13 mm चा स्टोन होता। आणि 2 मिनिटं सगळ्यांनी शांतपूर्वक ऐका। सरांना मी काय सांगितलं, शुगर साठी बोलवलं। सर काय सांगतात ते पित्तशयातला स्टोन सांगतात ते, म्हणजे काय प्रॉब्लेम काय, शुगर आहे, पण सोल्युशन इकडे वेगळ्याच आजाराला भेटलं। तर सर पित्ताशयामध्ये 13 mm चा स्टोन होता आणि बीपी माझी 400 ते 450 होती। बीपी पण मी शुगर पण होते आणि भरपूर मी औषधं खाल्ली, जे लोक सांगायचे ते मी औषधं खाल्ली, परंतु त्याच्यामध्ये काहीच रिझल्ट नव्हता। परंतु आपल्याला आराम पडण्यासाठी आपण भरपूर औषधं खाल्ली। तर असंच निशांत सर मला भेटले, त्यांनी सांगितले की असं असं आहे, तर आपण एवढा खर्च करतोय तर म्हणजे एक वेळ ट्राय करूया आपण, झालं तर ठीक आहे, नाही तर काय नाही। मग मी पहिल्या 6 बाटल्या घेतल्या आणि 6 बाटल्या प्यायच्या अगोदर मी दोन्ही रिपोर्ट काढले, सोनोग्राफी पण केली आणि शुगरचा रिपोर्ट काढला। शुगर 450 होती आणि स्टोन 13 mm चा होता। मग त्याच्यानंतर 6 बाटल्या संपल्यानंतर परत मी रिपोर्ट काढला, परत सोनोग्राफी केली, तर स्टोन 6 mm चा राहिला, 13 mm चा होता 6 mm, आणि बीपी जवळजवळ 300-250 पर्यंत आली। मग दुसऱ्या परत 6 बाटल्या घेतल्या मी आणि दुसऱ्या 6 बाटल्यावर परत रिपोर्ट काढला, तर स्टोन तर पूर्ण मिळून काय दिसलाच नाही आणि शुगर पूर्ण लेवलमध्ये आली माझी। म्हणून मी सर्वांचे आभार मानून विष्णू सरांचे आणि निशांत सरांचे आभार मानतो। धन्यवाद।